नमस्कार मंडळी. मी तुम्हाला दिव्याची कहाणी सांगणार आहे. आणि उद्या आहे 12 ऑगस्ट 2026 बुधवार. तर उद्या आपण दिव्यांची पूजा करतो. घरातल्या सर्व दिव्यांची पूजा केली जाते. आपण दिव्याची पूजा कशी करतो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तरी मी थोडक्यात माहिती या आधी व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. उद्या मुहूर्त आहे 7:10 ते 8:15 तर ते पूजा झाल्यानंतर आपण कहाणी वाचायची आहे. तर मी तुम्हाला ती कहाणी सांगणार आहे आता. तर तुम्ही ऐका आणि दिव्याच्या समोर बसून ऐकून लहान मुलांनासुद्धा ऐकवा. तर दिव्याची कहाणी काय आहे तर ती मी सांगणार आहे. तर तुम्ही ती पूर्ण ऐका. ऐका देवांनो, तुमची कहाणी. आटपाट शहर होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. स्वतःवरचा प्रभाव टाळला. इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. तिचा रोजचा नेम असे: रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः लावावेत, खडीसाखरेने त्यांची ज्योती साराव्या, दिव्याच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. पण ती घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडले. पुढे दिव्याच्या औसेच्या दिवशी राजा शिकारीवरून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाला उतरला. तिथे एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला. आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत. कुणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे आपसात चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला: बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीच नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो. माझा थाटमास जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर सर्व दिव्यांनी विचारलं: असे होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला: काय सांगू बाबांनो, मी या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्यांची एक सून होती. तिने एक दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं ती असेल तिथे खुशाल असो, असे म्हणून त्याने तिला आशीर्वाद दिला. हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कुणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली, तेव्हा कुणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेना पाठवून आणवली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टोळो ही 60 उत्तराची कहाणी 5च्या उत्तरी सुफळ संपूर्ण.